भारताच्या राजकारणात आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव एप्स्टीन फाइल्स मध्ये आल्यामुळे राजकारणात एक नवा वाद सुरू झाला आहे। पण नेमकं घडलंय काय? 30 जानेवारी रोजी अमेरिकन सरकारने जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित सुमारे 30 लाखाहून अधिक कागदपत्रे, कॉल रेकॉर्डिंग सार्वजनिक केली। आधी समजून घ्या की जेफ्री एप्स्टीन नेमकं कोण होता। तो एक अमेरिकन अब्जाधीश फायनान्सर होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण, मानव तस्करी आणि रॅकेटचे गंभीर आरोप होते। 2019 मध्ये त्याला अटक झाली आणि जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला। आता मुद्द्यावर येऊ। या लाखो कागदपत्रातील एका ईमेलमध्ये एप्स्टीन कडून असा दावा करण्यात आला आहे की 2017 मधील इस्रायल भेटीदरम्यान भारतीय पंतप्रधानांनी त्यांच्याकडून एक सल्ला घेतला, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या फायद्याचं वातावरण तयार झालं। म्हणजेच मोदी यांच्या अधिकृत इस्रायल भेटीचा संदर्भ राजकीय पद्धतीने मांडण्यात आला आहे या फाईल्स मध्ये। एमईच्या शब्दात जुलै 2017 मधील इस्रायलची अधिकृत भेट हेच एकमेव तथ्य आहे। त्या ईमेल मध्ये उर्वरित सर्व दावे ट्रॅशी रुमिनेशन्स आहेत, म्हणजेच की कोणताही पुरावा नसलेली, तथ्यहीन आणि बदनामीसाठी केलेली बडबड। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट मध्ये सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।